नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून आमदारांचाच उघड विरोध आणि त्यानंतर महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार ठरवण्यावरून नाराज. शहराध्यक्ष सुनील केदार यांना काही तासातच राजीनामा मागे घेणे भाग पडल्याने भाजपात निर्णयाचे सर्वाधिकार मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठांनाच असल्याचे सिद्ध झाले. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवर आमदार खासदार सोडाच पण संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याला काडीचीही किंमत नसल्याचा संदेश वरिष्ठांनी कृतीतून दिला आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी मंत्री महाजन मात्र त्यांच्याकडेच अप्रत्यक्षरित्या भाजपाने जबाबदारी सोपवून दिल्याचं महाजन यांच्या कृतीतून दिसून येते. कुंभमेळा मंत्री म्हणून ते नियुक्त असले तरी त्या कामांव्यतिरिक्त ते भलत्याच कामांमध्ये अधिक रस दाखवत आहेत. महापालिकेची निवडणूक त्यांनी एक हाती सांभाळी. विशेष म्हणजे पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांच्यावर सोपवली होती. मात्र प्रत्यक्षात ना महाजन यांनी निवडणुकीची सारी सूत्रे हाती घेत उमेदवार निश्चित असो किंवा विनायक पांडे, शाहू खैरे यांच्यासारखे पक्षप्रवेश करून घेताना आमदारांना काडीचीही किंमत दिली नाही. फरांदे यांच्या खंद्या समर्थकांनाच उमेदवारी डावलल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली होती, पण त्याचे पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. महापौर उपमहापौर निवडीच्या निमित्ताने नाराजी नाट्याचा दुसरा अंक बघायला मिळाला आणि शहर अध्यक्ष केदार यांनी थेट राजीनाम्याचे हत्यार उपसले. उमेदवार निश्चित करताना स्थानिक नेत्यांना विचारात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते, पण याच केदार यांनी काही तासातच राजीनामा मागे घेतला. प्रदेश अध्यक्षांशी बोलून समाधान झाल्याचा दावा त्यांनी केला. जर महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार महाजन ठरवत असतील तर तेच कायम असतील तर केदार यांचे नेमके समाधान झाले हा प्रश्न अनुत्तरित राहतो. प्रदेश अध्यक्षांनी कान टोचले आणि केदार यांनी पद जायला नको म्हणून तात्काळ राजीनामा मागे घेतला याचाच अर्थ निघतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संदीप दुनबळे, नाशिक. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर